नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य किंवा विकॉम, प्रकरण 3, भांडवल आणि भांडवल संरचना. मागील लेक्चरमध्ये कमी भांडवलीकरणावरील उपाय व वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण याचा अभ्यास आपण केला. यानंतर पुढील भाग भांडवल संरचनेचा अर्थ. भांडवल संरचना किंवा आकृतिबंध याची संकल्पना एक गोष्ट प्रामुख्याने सूचित करते की ती म्हणजे ज्या विविध मार्गाने कंपनीला भांडवल उपलब्ध होऊ शकेल त्याचे एक काल्पनिक चित्र. भांडवलाचा व्यवसायाकडे येणारा प्रवाह कोणत्या संभाव्य मार्गाने असेल ते आकृतिबंधावरून सूचित होते. एकूण भांडवलात भाग भांडवल, कर्जरूपी भांडवल, सार्वजनिक ठेवी, वित्तीय संस्थांकडून मिळणारे सहाय्य यांचे परस्पर प्रमाण किती असेल, भांडवल निर्मितीचे कोणते माध्यम भविष्यकाळात अधिक प्रभावी असेल याची कल्पना या भांडवल संरचनावरून येऊ शकते. अशा रचनेत किंवा आकृतिबंध यामुळे सामान्य भाग, प्राधान्य भाग व कर्जरोखे विक्री या मार्गामध्ये योग्य तो समतोल राखणे वित्तीय व्यवस्थापनाला शक्य बनते. भांडवल संरचना हा एक भांडवलाचा आकृतिबंध आहे. ज्या विविध मार्गाने कंपनी आपलं भांडवल उभं करते त्याचे एक काल्पनिक चित्र भांडवल संरचनेच्या माध्यमातून तयार केलं जातं. भांडवलाचा व्यवसायाकडे येणारा ओघ कोणत्या संभाव्य मार्गाने असेल, म्हणजे व्यवसायामध्ये जे भांडवल आहे कोणत्या संभाव्य मार्गाने येणार आहे हे आकृतिबंधावरून सूचित होतं. एकूण भांडवलात भाग भांडवल, कर्जरूपी भांडवल, सार्वजनिक ठेवी, वित्तीय संस्थांकडून मिळणारे सहाय्य यांचे परस्पर प्रमाण किती असेल, भांडवल निर्मितीचे कोणते माध्यम भविष्यकाळात अधिक प्रभावी असेल याची कल्पना या भांडवल संरचनेवरून येऊ शकते. अशा रचनेतून किंवा आकृतिबंधामुळे जे सामान्य भाग, प्राधान्य भाग, कर्जरोखे विक्री या मार्गामध्ये योग्य तो समतोल राखणे वित्तीय व्यवस्थापनाला शक्य बनते. यानंतर भांडवल संरचनेची व्याख्या बघूया. गस्टेनबर्ग यांची व्याख्या आहे, भांडवल रचना म्हणजे भांडवल उभारणीकरता केलेली विविध प्रतिकृतींची रचना आणि प्रत्येक प्रतिभूतींचे एकूण भांडवलातील प्रमाण निश्चित करणे होय. दुसरी व्याख्या, भांडवल संरचना म्हणजे वित्तपुरवठ्याच्या दीर्घकालीन पद्धतीचे एकूण स्वरूप. यामध्ये दीर्घकालीन कर्ज, सर्व प्रकारच्या मालकीचे प्रकार जसे संग्रहण आणि आधिक्य इत्यादींचा समावेश होतो. भांडवल रचना प्रमंडळ व्यवसायाच्या बाबतीत भांडवल निर्मितीचे कायमस्वरूपी मार्ग कोणते आहेत हे सूचित करत असतात. या दोन व्याख्या आणि आता मी जी तुम्हाला एक व्याख्या सांगितली की भांडवल रचना प्रमंडळाच्या व्यवसायाच्या बाबतीत भांडवल निर्मितीचे कायमस्वरूपी मार्ग कोणते हे सूचित करतात. म्हणजे भांडवल रचना किंवा भांडवल संरचना म्हणजे भांडवल उभारणीकरता विविध प्रतिभूतींची रचना आणि प्रतिभूतींचे एकूण भांडवलातील प्रमाण निश्चित करणे होय. प्रतिभूती याचा अर्थ भाग आणि कर्ज यांचं जे प्रमाण जे आहे याला आपण एकंदरीत या ठिकाणी प्रतिभूती हा शब्द वापरूया. ॲक्च्युली प्रतिभूती म्हणजे फक्त भाग असा आपण होतो की प्रतिभूतीच्या माध्यमातून भांडवल उभारणीमध्ये प्रतिभूतींचं एकूण प्रमाण आणि रचना किती असेल याला आपण भांडवल रचना असं आपण म्हणतो. अजून दुसऱ्या व्याख्यामध्ये म्हटलं की भांडवल रचना म्हणजे वित्त पुरवठ्याच्या दीर्घकालीन पद्धतीचे एकूण स्वरूप, ज्यामध्ये दीर्घकालीन कर्ज, सर्व प्रकारच्या मालकीचे प्रकार जसे संग्रहण आणि आधिक्य इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे भांडवल संरचना ही दीर्घकालीन वित्तपुरवठ्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करते की दीर्घकालीन वित्तपुरवठा जो आहे
याला आपण भांडवल संरचना असं आपण म्हणतो. यामध्ये मग सर्व प्रकारचे जे कर्ज आहेत आणि सर्व प्रकारच्या मालकीचे भांडवल आणि जसे विभिन्न प्रकारचे जे संग्रह आहेत ज्याला आपण रिझर्व असं आपण म्हणतो, इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे थोडक्यामध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये भांडवल संरचना याचा अर्थ कंपनी किंवा व्यवसाय जे आपलं दीर्घकालीन भांडवल उभारत असते. ही दीर्घकालीन भांडवल उभारत असताना कंपनीच्या मालकीचं भांडवल, रिझर्व भांडवल ज्याला आपण रिझर्व निधी असं आपण म्हणतो, त्याचबरोबर विभिन्न प्रकारचे कर्ज आणि प्रतिभूती यांचं जे काही प्रमाण आहे याला आपण भांडवल संरचना असं आपण म्हणत असतो. आता भांडवल संरचना जी आहे या भांडवल संरचनेवरती परिणाम करणारे घटक आपण बघूया. दीर्घ मुदतीचे निधीचे स्रोत निश्चित करताना खालील घटकांचा विचार करावा लागतो. त्यामध्ये जे काही दीर्घ मुदत जे आहे व्यवसायामध्ये दीर्घ मुदतीसाठी जे निधींचा उपयोग करून जे भांडवल जमा केलं जातं त्यासाठी खालील घटकांचा विचार केला जातो. अंतर्गत घटक, पहिला अ घटक आहे अंतर्गत. त्यामध्ये पहिला घटक भांडवल उभारणीचा खर्च. निधी उभारणीसाठी काही खर्च करावा लागतो. कर्ज घ्यायचं असेल, निधी उभारायचा असेल तर खर्च करावा लागतो. भांडवलाची रचना करताना भांडवलातून मिळणारे उत्पन्न भांडवल उभारणीच्या खर्चापेक्षा जास्त असल्याची खात्री करून घ्यायला हवी. ज्यावेळेस आपण भांडवल उभारणी करतो, हे भांडवल उभारताना भांडवलापासून जे उत्पन्न मिळणार आहे हे भांडवल उभारणीच्या खर्चापेक्षा जास्त असल्याची खात्री करून घ्यावी. साधारणपणे भाग विक्री करून उभारलेल्या भांडवलापेक्षा कर्जवू भांडवल स्वस्त पडतं. भाग विक्री करून जे भांडवल आपण उभारतो त्याच्यापेक्षा कर्जवू भांडवल स्वस्त पडतं. याची 2 कारणे आहेत. पहिलं कारण आहे साधारणपणे लाभांशापेक्षा व्याजाचे दर कमी असतात. म्हणजे कर्जाच्या रूपाने जर आपण भांडवल घेतलं तर कर्जावरचा व्याजदर जो असतो हा निश्चित असतो. मात्र सामान्य भाग विकून भांडवल उभं केलं तर लाभांशाचा दर जो असतो हा निश्चित नसतो. नफा जर वाढला तर लाभांशाचा दर वाढावा लागतो. दुसरं कारण आहे कर्जवू घेतलेल्या भांडवलातील व्याज आयकराच्या दृष्टीनं उत्पन्नातील वजावट म्हणून धरता येतं. जसं कर्जवू जे भांडवल आहे या कर्जवू भांडवलावरचं जे आपण व्याज देतो ते आयकरमुक्त असतं. विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला आयकरामध्ये सूट असते. म्हणून भांडवल उभारणी जी आहे ही भांडवल उभारणी करत असताना जे भांडवल आपण उभारणार आहे या भांडवलापासून मिळणारं उत्पन्न हे भांडवलावर केलेल्या खर्चापेक्षा जास्त असायला पाहिजे. तसंच कर्जरूपी भांडवल आणि सामान्य भांडवल याची तुलना देखील यामध्ये केलेली आहे. जर मार्केटमध्ये परिस्थिती चांगली असेल तर कर्जवू भांडवलाच्या माध्यमातून उभारलेलं भांडवल फायदेशीर असतं. कारण की कर्जरूपी जे भांडवल आहे याच्या जे काही व्याजदर आहे हा निश्चित असतो आणि हा व्याजदर आयकरमुक्त असतो. तसेच कर्जरूपी भांडवलाला लाभांश देखील द्यावा लागत नाही. दुसरा घटक आहे भांडवल उभारणीतील जोखीम. कर्जवू भांडवल उभारताना 2 प्रकारची जोखीम असते. पहिली जोखीम म्हणजे कर्जाचे हप्ते आणि व्याज आधी ठरलेल्या वेळी पूर्वनिश्चित दराप्रमाणे परत करावं लागतं. तुम्हाला कर्जवू भांडवल उभारायचं असेल तर यामध्ये 2 प्रकारची जोखीम असते. पहिली जोखीम म्हणजे कर्जाचे हप्ते आणि व्याज आधी ठरलेल्या वेळी पूर्वनिश्चित दराने परत करावं लागतं. या कराराचा कंपनीने भंग केला तर कर्ज देणाऱ्या संस्था तारण ठेवलेल्या मालमत्तेची विक्री करू शकतात. कंपनीनं ज्यावेळेस कर्ज घेतलेलं असतं हे कर्ज घेत असताना कंपनीची विशिष्ट जी मालमत्ता जी आहे ही कंपनीनं तारण दिलेली असते आणि ही मालमत्ता तारण दिल्यानंतर कंपनीनं जर वेळेस कर्ज भरलं नाही तर अशी मालमत्ता ताब्यामध्ये घेऊन ती विक्री करण्याचा अधिकार बँकांना असतो. या उलट जर कंपनीनं भाग भांडवलातून निधी उभारला तर कंपनीची जोखीम कमीत कमी असते. म्हणजे भाग भांडवलाचा वापर करून जर निधी उभारला तर कंपनीची जोखीम कमीत कमी असते. लाभांश हा मिळालेल्या नफ्यातून द्यावा लागतो.
जो काही लाभांश आहे हा मिळालेल्या नफ्यातून द्यायचा असतो. जर नफाच नसेल तर कंपनी लाभांश दिल्याशिवाय बरेच वर्ष कारभार करू शकेल. जर लाभांशच मिळाला नाही, नफाच मिळाला नाही, तर लाभांश देण्याची आवश्यकता नाही आणि लाभांश न देता अनेक वर्ष कंपनी काम करू शकेल. कंपनीला भागभांडवल उभारताना कोणतंही तारण ठेवावं लागत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे. भागभांडवल उभारत असताना कुठल्याही प्रकारची रक्कम जी आहे ही कंपनीला तारण ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर तिसरं, नियंत्रणाचे स्वरूप. तिसरा अंतर्गत घटक आहे. अतिरिक्त निधी उभारताना नियंत्रण हा घटक अधिक महत्त्वाचा आहे. कंपनीने समभाग किंवा अग्रहक्क भाग विकून दीर्घ मुदतीचे निधी उभारण्याचे ठरवले तर मालकांचा भांडवलाचा नियंत्रणातील हिस्सा कमी होतो. कारण समभागधारकांना मतदानाचा संपूर्ण अधिकार असतो, तर अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे मर्यादित अधिकार असतात. अतिरिक्त निधी उभारताना नियंत्रण हा घटक महत्त्वाचा आहे. कंपनीनं अजून काही समभाग किंवा अग्रहक्क भाग विकून दीर्घ मुदतीचे निधी उभारण्याचं जर ठरवलं तर मालकांचा भांडवलावरील जो नियंत्रणाचा जो हिस्सा जो आहे हा कमी होतो. कारण समभागधारकांचा मतदानाचा संपूर्ण अधिकार जो असतो हा अग्रहक्क भागधारकांना मतदानाच्या बाबतीमध्ये मर्यादित अधिकार दिलेले असतात. म्हणजे समहक्क भागातून जर भांडवल उभारलं, अग्रहक्क भाग विकून दीर्घ मुदतीचा निधी उभारला आणि मालकाचा जो काही भांडवलातील जो नियंत्रण आहे हे कमी होतं. कारण समभागधारकांना मतदानाचा अधिकार असल्यामुळे, तर अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे मर्यादित अधिकार असल्याने कंपनी जी आहे ही भागधारकांच्या ताब्यामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यानंतर चौथा घटक आहे भांडवल नियोजन करण्यामागील उद्दिष्टे. सहजपणे हस्तांतरित होऊ शकेल अशा प्रतिभूतींची विक्री करणं. जेव्हा तुम्हाला भांडवलाचं नियोजन करायचं आहे, या भांडवलाचं सहजपणे हस्तांतर होऊ शकेल अशा प्रतिभूतींची विक्री करणं. जर कंपनीनं जर बाजारपेठेमधून कर्जरोख्यांच्या माध्यमातून किंवा शेअर होल्डरच्या माध्यमातून जर भाग विक्री जर केली असेल तर सहजपणे त्या विकल्या गेल्या पाहिजे. किंवा जे काही कर्जरोखे धारक किंवा शेअर होल्डर आहे त्यांना आपल्या प्रतिभूती एकमेकांना सहज हस्तांतरित करता आल्या पाहिजे. कंपनीच्या मालकांसाठी नफ्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवणं. कंपनीचे जे मालक आहेत यांच्यासाठी नफ्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवणं अपेक्षित असतं. सध्याच्या मालकीच्या दर्जाला धोका न आणता अतिरिक्त प्रतिभूतींची विक्री करणं. म्हणजे यामध्ये जो मालक कंपनीमध्ये प्रमुख आहे त्याच्या दर्जाला धोका न आणता अतिरिक्त ज्या प्रतिभूती असतील या अतिरिक्त प्रतिभूतींची विक्री करण्याचं काम हे नवीन भांडवल उभारण्यासाठी केलं जाऊ शकतं. त्यानंतर भांडवल देऊ शकतील अशा व्यक्ती संस्थांना स्वीकार्य असलेल्याच प्रतिभूतींची विक्री करणं. ज्या कंपन्या किंवा ज्या आर्थिक संस्था आपल्या कंपनीला भांडवल द्यायला तयार आहे व त्यांना जे भांडवल स्वीकार्यबल आहे किंवा जे भांडवल त्यांना स्वीकारणं योग्य वाटतं किंवा त्यांच्यासाठी जो प्रकार सोयीचा आहे, मग समहक्क भाग, अग्रहक्क भाग किंवा कर्जरोखे यापैकी जे काही योग्य आहे या योग्य घटकांचा विचार यामध्ये केला जातो. म्हणजेच जेव्हा तुम्हाला अंतर्गत मार्ग याचा अर्थ तसं जर विचार केला तर शेअर्स आणि कर्जरोखे हे बहिर्गत मार्गाने भांडवल निर्माण करणारे घटक आहे, परंतु कंपनीच्या कंट्रोलमध्ये आहेत म्हणून त्याचा समावेश अंतर्गत घटकांमध्ये केलेला आहे. म्हणजे हे करत असताना भांडवल उभारणीचा खर्च, भांडवल उभारणीमधील जोखीम, नियंत्रणाचे स्वरूप, भांडवलाचे नियोजन करण्यामागचे उद्दिष्ट या सर्व बाबींचा विचार करून कंपनीने आपल्या कंपनीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही, कमीत खर्चामध्ये जास्तीत जास्त फल प्राप्ती करून देणारं भांडवल उभारणीसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर बाह्य घटक.
बाह्य घटकांमध्ये सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती. अर्थव्यवस्था जर मंदीच्या स्थितीत असली तर भाग भांडवलाला प्राधान्य देणे योग्य ठरेल, कारण त्यात जोखीम कमी असते. पण प्रत्येक वेळी ते शक्य असेलच असं सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कंपनीला कर्ज व भांडवल स्वीकारणं भाग पडतं. भरभराटीच्या काळात प्रचंड नफ्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी गुंतवणूकदार भाग भांडवलात गुंतवणूक करणे पसंत करतात. अशा काळात कंपनीने ऋणपत्रांची विक्री करणे फारसे श्रेयस्कर नसते, कारण त्यांच्यावर जास्त व्याजदर द्यावा लागतो. मंदीच्या काळात मात्र परिस्थिती उलट असते. म्हणजे अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत जर असली तर भाग भांडवलाला प्राधान्य देणे योग्य ठरेल, कारण त्यात जोखीम कमी असते. पण प्रत्येक वेळेस ते शक्य असेलच असं सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कंपनीला कर्ज व भांडवल स्वीकारणे भाग पडतं. भरभराटीच्या काळात प्रचंड नफ्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी गुंतवणूकदार भाग भांडवलात गुंतवणूक करणं पसंत करतात. अशा काळात कंपनीने ऋणपत्रांची विक्री करणं फारसे श्रेयस्कर नसते, कारण त्याच्यात जास्त व्याजदर द्यावा लागतो. मंदीच्या काळात मात्र परिस्थिती उलट असते. म्हणजे भागबाजार जो आहे यामध्ये जर तेजी जर असेल किंवा भांडवल बाजारामध्ये तर तेजी जर असेल तर नफा प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस भाग भांडवल विकणे शक्य आहे, किंवा काही परिस्थितीमध्ये ऋणपत्राची विक्री करून भाग भांडवल उभारणं शक्य होतं, कारण की त्यावर व्याजदर देणं जर शक्य जर असेल तर भाग भांडवलाचा वापर न करता ऋणपत्रांची विक्री करून भाग भांडवल उभारणं सोयीस्कर होतं. मंदीच्या काळामध्ये मात्र जे ऋणपत्र आहे, कर्जपत्र आहे किंवा बाहेरील जे कर्ज देणाऱ्या बँका असतील या कर्ज देत नाही, तेव्हा मात्र भाग भांडवलाचा वापर करून भांडवल उभारणी करता येते. दुसरं, व्याजदराची पातळी. भांडवल बाजारातील निधी फक्त जास्त दरानेच उपलब्ध असेल तर भांडवल कर्जातून उभारणे व्याजदर कमी होईपर्यंत लांबणीवर टाकलं जातं. म्हणजे व्याजदराची पातळी, भांडवल बाजारातील निधी फक्त जास्त दरानेच उपलब्ध असेल तर भांडवल कर्जातून उभारणे व्याजदर कमी होईपर्यंत लांबणीवर टाकलं जातं. जर आपल्या कर्जाच्या माध्यमातून भांडवल घ्यायचं आहे आणि परंतु मार्केटमध्ये व्याजदर जास्त आहे, तेजीच्या कालावधीमध्ये व्याजदर जास्त असतो, अशा वेळेस भांडवल उभारणीसाठी ज्याला आपण वेटिंग जे आपण म्हणतो ती केली जाते. त्यानंतर कर्ज देणाऱ्या संस्थांचं धोरण. कर्ज देणाऱ्या ज्या काही संस्था आहे या कर्ज देणाऱ्या संस्थांचं धोरण जर कठीण आणि ताठर प्रकारचं असेल तर कर्ज व भांडवल न घेता समभाग भांडवल उभारणं सोयीस्कर होतं. म्हणजे कर्ज देणाऱ्या संस्थांची जी काही भूमिका जी आहे कठीण व ताठर, यापैकी जी भूमिका असेल, जर त्यांची भूमिका जर कडक असेल तर कर्ज व भांडवल न घेता समभाग भांडवल उभारणं चांगलं असतं. आता देशामध्ये कर्ज देणाऱ्या संस्था जर कर्ज फेडलं नाही तर कशा प्रकारची कार्यवाही करतात हे त्या देशावर अवलंबून आहे. भारतासारख्या देशामध्ये एक म्हण आहे, इथं ओलंही जळतं आणि वाळलेलंही जळतं. इथं ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे, सांगताना सुद्धा भीती वाटते सांगावं की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय प्रभाव या माध्यमातून दिसून येतो. एखाद्या कंपनीनं कर्ज जर घेतलं जर असेल आणि त्या कर्जासाठी जर कंपनीची मालमत्ता तारण दिलं असेल बँकेकडे आणि कंपनीने कर्ज नाही भरलं तर त्या कंपनीची मालमत्ता बँकेने वसूल करावी की नाही यासाठी राजकीय दबाव बँकांवर देखील असतो. म्हणून आपल्याकडे नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यासारखे गरीब माणसं देश सोडून निघून गेल्याचे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. हे सर्वांसाठी ज्ञात आहे. BComच्या मुलांनी देखील या गोष्टींचा अनुभव यामध्ये घेतलेला असेलच. त्यानंतर कर आकारणीचं धोरण.
साधारणपणे कर्जावर घेतलेल्या रकमेवरील व्याज आयकरासाठी उत्पन्न वजावट म्हणून धरलं जातं, परंतु भाग भांडवलातील परतावा किंवा लाभांश मात्र अशा कपातीस जी काही सूट आहे ती मिळत नाही, कारण आधीच कर आकारलेल्या नफ्यातून त्याचं वाटप झालेलं असतं. म्हणजे नफ्यावर जो काही कर आकारणी केलेली असते ती कराची वजावट झाल्यानंतर लाभांश दिलेला असतो. त्यामुळे कर आकारणीचं जे धोरण जे आहे हे कर्जाऊ रकमेसाठी फायदेशीर होतं. लाभांश दिल्याची रक्कम जी आहे हिला मात्र कर वजावटीतून जी काही सूट आहे ती मिळत नाही. राहिलेला भाग पुढील लेक्चरला. धन्यवाद.